नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोगिताधारक बंधू आणि भगिनींनो, या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं परिपत्रक आपल्याला शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या वतीनं पाहायला मिळतं. या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शिक्षक भरतीबाबतचे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्याबाबत शिक्षक भरतीचं संपूर्ण जे कामकाज आहे ते परीक्षा परिषदेकडे सोपवण्यात आलेलं आहे. आणि त्या संदर्भात प्रस्तावना आपण जर पाहिली तर आयुक्त कार्यालय हे शालेय शिक्षण विभागांतर्गत क्षेत्रीय स्तरावरील प्रमुख प्रशासकीय कार्यालय आहे. शालेय शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या सर्व धोरणांची व घेतलेल्या सर्व विविध निर्णयांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना, देखरेख व नियंत्रण ही या कार्यालयाची प्रमुख जबाबदारी आहे. सन 2017 पासून या कार्यालयाअंतर्गत पवित्र पोर्टलमार्फत शिक्षक भरतीची कार्यवाही करण्यात येत आहे. पदभरतीची कार्यवाही वेळोवेळी करावी लागत असल्याने व त्यात विशिष्ट टप्पे समाविष्ट असल्याने ही निरंतर चालणारी काहीशी वेळखाऊ प्रक्रिया आहे. शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी संपन्न झाल्यानंतर उमेदवारांसाठी प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देणे, जाहिराती स्वीकारणे, त्याचप्रमाणे उमेदवारांचे विषय प्रवर्गानुसार सामाजिक व समांतर आरक्षण, उमेदवारांच्या प्राधान्यक्रमानुसार त्या प्रवर्गासाठीचा कट ऑफ निश्चित करणे, उमेदवारांची शिफारस करणे इत्यादी बाबी काटेकोरपणे हाताळाव्या लागतात. त्यामुळे आयुक्त कार्यालयाचा बहुतांशी वेळ या कामासाठी खर्च होत आहे. परिणामी इतर महत्त्वाच्या धोरणांच्या व निर्णयांच्या अंमलबजावणीवर त्याचा काहीसा विपरीत परिणाम होत आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही शालेय शिक्षण विभागांतर्गत कायद्याद्वारे स्थापित झालेली स्वायत्त संस्था असून या संस्थेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा, शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी यासारख्या परीक्षांचे आयोजन केले जाते. शिवाय शिक्षक पदभरतीशी संबंधित कामकाज या संस्थेने यापूर्वी हाताळले आहे. शिक्षक पदभरतीशी संबंधित परीक्षेचे आयोजन व निवड प्रक्रिया एकाच संस्थेकडे असणे आवश्यक असून तशी व्यवस्था अंमलात आणण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता आणि त्याचाच बदल या ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी 2 नंबरचा मुद्दा पहा, शिक्षक अभियोगिता व बुद्धिमत्ता चाचणी सन 2025 नुसार तसेच यापुढील काळात पवित्र पोर्टलमार्फत राज्य स्तरावरील विविध शिक्षक पदभरतीशी संबंधित सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्यात येत असून उपयुक्त सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने पार पाडावे. ही सुकाणू समिती आहे, हे आपल्याला पाहायला मिळतं आहे. 3 नंबरचा मुद्दा, पवित्र पोर्टलमार्फत पदभरतीशी संबंधित कामकाजाचे कार्यालयीन वाटप, त्या अनुषंगाने जबाबदारीची निश्चिती याबाबत निर्णय घेण्यास सुकाणू समिती सक्षम असेल. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या वेबसाईट दिलेली आहे, या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांकसुद्धा देण्यात आलेला आहे. तर आता आयुक्त कार्यालयामार्फत जी भरती व्हायची संपूर्ण जबाबदारी आयुक्त कार्यालय सांभाळायचं, परंतु आता ही संपूर्ण जबाबदारी परीक्षा परिषदेकडे देण्यात आलेली आहे.